आता साताऱ्यामधून एक मोठी बातमी आहे। फलटण उपजिल्हा रुग्णालयामधल्या महिला डॉक्टरनं आत्महत्या केली आहे। आत्महत्या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले। आपल्यावर बलात्कार झाला असं मृत डॉक्टरच्या हातावर मजकूर होता। हा अत्यंत धक्कादायक प्रकार फलटणमध्ये घडलेला आहे। डॉक्टरनं आत्महत्या केली आहे आणि त्या डॉक्टरच्या हातावर आपल्यावर बलात्कार झाला असं मजकूर लिहिलेला आढळतंय। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाला एक धक्कादायक असं वळण मिळालंय। फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरनं आत्महत्या केलेली आहे। सातारा जिल्ह्यामधल्या फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयामधली धक्कादायक घटना समोर आलेली आहे। महिला डॉक्टरनं आत्महत्या केली, त्यानंतर आत्महत्या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळतंय, कारण त्या महिला डॉक्टरवर बलात्कार झाला असा मजकूर तिच्या हातावर असल्याचं आढळल्याचं समोर आलंय। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाला खूप महत्त्वाचं वळण, मोठं वळण, धक्कादायक वळण मिळालेलं आहे। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी वैभव बोडके आपल्या सोबत आहेत। वैभव, नेमका काय मजकूर आहे त्या डॉक्टरच्या हातावर? या एकूणच प्रकरणाचं आता एक वेगळंच वळण घेते हे प्रकरण। कुणावर आरोप होत आहेत आणि या सगळ्या प्रकरणी पोलिसांनी काय माहिती दिली आहे? नक्कीच यामध्ये रक्षक भक्षक झाल्याचा आपल्याला पाहायला मिळते। साताऱ्यातील फलटण येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली। उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाला आता एक वेगळं वळण लागले। डॉक्टरनं मरण्यापूर्वी तिच्या हातावर लिहिलं होतं की आत्महत्येचं कारण पाहून एक धक्कादायक बातमी समोर येते। ते म्हणजे महिला डॉक्टरनं सांगितलं की त्यामध्ये PSI गोपाल बदने यांनी माझ्यावर 4 वेळा बलात्कार केल्याचं असं तिनं तिच्या हातावर लिहिलंय आणि त्यामध्ये प्रशांत बनकर यांनी मला मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचं देखील असं तिनं तिच्या हातावर लिहिल्यामुळे एक वेगळी घटना आणि धक्कादायक घटना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर बघायला गेलं तर यावर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याशी बातचीत केली, त्यावेळी त्यांनी सांगितलं यावर आपण गुन्हा दाखलही करतोय आणि या पुढचा तपास देखील पोलीस करणार आहेत आणि या प्रकरणामध्ये आता नेमकं काय वळण लागणार आहे, या प्रकरणामध्ये आणखी काय उघड होणार आहे ते देखील आपल्याला पाहणं गरजेचं ठरणार आहे। मात्र जे PSI बदने आहेत तर ते नेमके कोण आहेत? या महिलेच्या हातावर हा जो काही मजकूर आहे, जी सुसाईड नोट आहे, त्यामध्ये आणखी काय म्हटलेलं आहे, आणखी कुणाची नाव आहेत आणि ह्या PSI बदनेंचं या संदर्भात काय म्हणणं आहे, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकलोय का? अजूनपर्यंत PSIंशी बोलणं झालं नाहीये। मात्र जे तुषार दोशी म्हणून पोलीस अधीक्षक आहेत साताऱ्याचे, त्यांच्याशी बोलणं झालं होतं। वैभव, मी तुम्हाला अगदी